नमस्कार. आता मे महिना चालू झाला, उन्हाळ्याची सुट्टी पडली आणि चाकरमनी गावाला जाऊ लागले. पण कधीतरी आपण ऑफ सीझनला एकदा गावी जाऊन बघितलं तर फक्त म्हातारे कोतारी माणसं गावामध्ये बसलेली असतात. गावाच्या वेशीवरती फक्त कुत्री फिरत असतात. ते दृश्य पाहिलं की अक्षरशः मनाला वेदना होतात. कारण ज्या गावामध्ये आपला जन्म झाला, ज्या गावाने आपल्याला खऱ्या खोट्याची जाण दिली, ज्या गावाने आपल्याला घडवलं, ती गावं आता ओस पडल्यानंतर खूप मनाला वेदना होतात. आणि त्या वेदना मी आज कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडतोय. असं लिहिलंय, गावाच्या गावं पडली ओसाड, गावाच्या गावं पडली ओसाड, सारी बंद झाली घराची दारं. गावच्या गावं पडली ओसाड, सारी बंद झाली घराची दारं, अन संपली माणसामधली माणुसकी. गावाच्या गावं पडली ओसाड, सारी बंद झाली घराची दारं, अन संपली माणसामधली माणुसकी. पूर्वी होती लगबग सण त्योहाराची. पूर्वी एक जमाना होता ज्यावेळी सर्व सण त्योहार आपण एकत्र बसून साजरे करायचो आणि गावामध्ये ते एक आनंदमय असं वातावरण तयार व्हायचं. पूर्वी होती लगबग सण त्योहाराची, आता झाला दसरा, संपली होली, भयान शांतता मात्र गावाच्या वेशीवरती. माणसापेक्षा कुत्री फिरतात गावात, माणसापेक्षा कुत्री फिरतात गावात. माकडे राखणदारी करतात गावच्या मंदिराची. मोजक्या म्हाताऱ्यांच्या गप्पा तेवढ्या रंगतात वडाच्या पाराखाली. वडाचं झाड असतं आणि त्या झाडाखाली आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी आम्ही पूर्ण लगबगीनं खेळायचो. पण आता ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी फक्त म्हाताऱ्या माणसांच्या गप्पा त्या वडाच्या झाडाखाली रंगलेल्या असतात. मग कधी गणपतीचा सण आला, कधी होलीचा सण आला की फक्त आपण गावी जातो. गणपतीच्या सणाला गेलो गावी, भेटीगाठी झाली. गणपतीच्या सणाला गेलो गावी, भेटगाठ झाली गावातल्या राहिलेल्या गावकऱ्यांची. तेव्हा त्यांच्या तोंडून समजली बातमी, गावाचं गाव पण हरवल्याची. गावाचं गाव पण कुठेतरी हरवलंय. गावातली माणुसकी कुठेतरी ओझ पडत चालली. ते गावातलं गाव पण आपल्याला टिकवता आलं पाहिजे आणि ते टिकवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. गणपतीच्या सणाला गेलो गावी, भेटगाठ झाली गावात राहिलेल्या गावकऱ्यांची. तेव्हा त्यांच्या तोंडून समजली बातमी, गावाचं गाव पण हरवल्याची. आपल्या पूर्वजांनी कसलेली जमीन तेवढी विकू नका. आज कोकणासारख्या भागामध्ये जमिनी विकण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती करेन की आपल्या जमीन विकू नका. ती जमीन आपल्या पूर्वजांची देण आहे, ते सोनं आहे. ते सोनं आपण राखणं गरजेचं आहे. आपल्या पूर्वजांनी कसलेली जमीन तेवढी विकू नका आणि पैसा कमवण्याच्या नादात जन्म दिलेल्या गावाला मात्र विसरू नका. जशी आई आपल्यासाठी आहे तसं गाव देखील आपल्यासाठी तसंच आहे. कारण आईने आपल्याला जन्म दिला आणि गावानं आपल्याला गावदारी शिकवली. गावानं आपल्याला सर्वस्व अर्पण करायला शिकवलं, लोकांसाठी जगायला शिकवलं, आपल्यासाठी जगायला शिकवलं. त्या गावाला आपण कधी विसरता कामा नये. म्हणून आपल्या पूर्वजांनी कसलेली जमीन तेवढी विकू नका आणि पैसा कमवण्याच्या नादात जन्म दिलेल्या गावाला मात्र विसरू नका. गाव गाव असतं तिथे नसते फक्त माती. गाव गाव असतं तिथे नसते फक्त माती. जुळलेल्या असतात रेशीम गाठी आणि गावकीच्या आणि भावाची कधीच न संपणारी नाती. जुळलेल्या असतात रेशीम गाठी, गावाची आणि भावाची कधीच न तुटणाऱ्या रेशीम गाठी. त्या रेशीम गाठी अबाधित ठेवण्याचं काम आपण ठेवलं पाहिजे. गावाचं गाव पण जपण्याचं काम आपण केलं पाहिजे. त्यामुळं पुन्हा एकदा सर्वांना विनंती करेन, आपण जरी चाकरमनी असलो तरी गावाकडे सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे. गावातल्या जमिनी विकू नका. गावाचं गाव पण अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहूया. धन्यवाद.